पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवनाच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला आहे। उपसरपंच प्रमोद कोहळेंचं ग्रामपंचायत भवनासाठी आमरण उपोषण सुरू आहे। विविध मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। स्मृती ग्रामपंचायत भवनाचं काम धानोरगुरे मंजूर झालेलं होतं आणि ते काम 90% पूर्णत्वास गेलं होतं, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दबावाखाली इस्टिमेट प्रमाणे काम पूर्ण करणे हे अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही। त्याच्यामुळे जी ग्रामपंचायतची जागा होती ती जागा ताब्यात घेऊन त्या जागेवर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती भवनाच्या समोर अभ्यासिकात एक भवन झालं पाहिजे, त्यासाठी राखीव जागा असली पाहिजे अशी माझी मागणी। बीडसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार, फक्त घोषणा करून प्रशासन चालत नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं हे वक्तव्य आहे। फक्त घोषणा करून प्रशासन चालत नाही। निर्णय घ्यायचा, निधी द्यायचा आणि काम पूर्ण करून घ्यायचं आणि त्याच पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जात आहोत। शासन तुमच्या पाठीशी आहे। तुमच्या मुलामुलींचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत। आदरणीय दादांनी दाखवलेल्या मार्गावर चालत बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं आमचं ध्येय आहे। तर अभिजित तिपकेंनी उचललेला मुद्दा गंभीर आहे। ग्रामीण भागातील शाळांची देखभाल जिल्हा परिषदेकडून होते। शाळांची संख्या जास्त आहे, विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे। आमदार दीपक केसरकरांचं हे वक्तव्य आहे। अभिजित तिपकेंनी उचललेला मुद्दा हा गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे। तर ग्रामीण भागातील शाळांची देखभाल जिल्हा परिषदेकडून होते। शाळांची संख्या जास्त आहे, मात्र विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, असं आमदार दीपक केसरकरांचं वक्तव्य आहे। ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत या सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेकडून त्याची देखरेख केली जाते आणि एकंदरीतच शाळांची संख्या खूप जास्त असल्यामुळे तिथं असलेल्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा हल्ली खूप कमी झालेली आहे। त्यांनी जो काही विषय उचलून धरलेला आहे त्याच्यामुळे ह्या बाबतीत सरकार स्वतः दक्ष आहेच आणि अधिक चांगलं काम पुढच्या काळामध्ये होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।